नमस्कार. अरुणा शानबाग गेली पण तरी काहीतरी मिसिंग होतं. त्याला शोधून काढलं सकाळनं. 1700 किलोमीटरचा प्रवास करून सकाळनं सोहनलाल वाल्मिकीला शोधून काढलं. कसा दिसतो, कुठं राहतो हा सोहनलाल, सगळं जरा आपण जाणून घेऊ या विशेष कार्यक्रमातनं. त्याला बघून तुम्ही कदाचित हेच म्हणाल की सोहनलाल वाल्मिकी जिवंत आहे. अरुणा शानबाग गेली. 67व्या वर्षी तिनं KEM रुग्णालयाची ती खाट सोडली. जगातनं निघून गेली अरुणा. KEMच्या याच परिचारिकेवर 43 वर्षांपूर्वी याच रुग्णालयात भयानक अत्याचार झाला. बलात्कार करून कुत्र्याच्या साखळीनं तिचा गळा आवळला गेला. हे अत्याचार करणारा तो होता याच हॉस्पिटलचा वॉर्ड बॉय सोहनलाल वाल्मिकी. कुठं होता तो, कुठं आहे तो, त्याला शोधून काढलं सकाळनं. सोहनलाल जिवंत आहे की नाही याचा शोध घेत असताना तो सापडला उत्तर प्रदेशात. 1700 किलोमीटरचा खडतर प्रवास केला आमचा जिगरबाज बातमीदार ज्ञानेश चव्हाणनं आणि गाठलं त्याला. 2 मुलं आणि सुना नातवंडांसोबत तो राहतोय खरा, पण आजही तो दिसतोय एकाकी, अगदी अरुणासारखाच. जिवंतपणीच नरक यातना भोगणारा सोहनलाल आता भोगतोय जगण्याची शिक्षा. जगण्याला कंटाळलेला, जिवंतपणी नरक यातना भोगणारा, खरं तर ही सगळी वाक्य त्याचं वर्णन करायला अपुरीच आहेत. सोहनलाल वाल्मिकी अरुणावर बलात्कार करून तिला 43 वर्ष मरणासन्न अवस्थेत सोडणारा नराधम, हीच त्याची ओळख पुन्हा पुन्हा समोर येते. 60 पार केलेला हा नराधम आहे कसा नेमका, दिसतो कसा, कोण आहे त्याच्या घरात, कुटुंबात, काय आहे त्याच्या गावात, याचा लावला छडा सकाळनं. अनेक वर्षांपासूनचा हा शोध फळाला आला आणि पहिल्यांदाच सोहनलाल दिसतो कसा, सोहनलाल जिवंत कसा आहे हे लक्षात आलं. अरुणावर अत्याचार करून सोहनलाल पळून गेला होता पुण्याला. तिथंच त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली. शापितासारखा जगणारा सोहनलाल केवळ 7 वर्षांची जन्मठेपेकी शिक्षा भोगून सुटला सुद्धा. अमानवी अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानं त्याला शिक्षा झाली. पण त्या 7 वर्षांनंतर आजपर्यंत तो रोज भोगतोय सजा. एक भीती त्याचा रोज पाठलाग करते. तो मेहनत करतोय, म्हातारपणी सुद्धा घराला पोचतोय, आजारानं पोखरलेला आहे, दिवसागणी खंगतोय. प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली की मी बलात्कार केला नाही हे ठामपणे सांगताना त्याच्यामध्ये, या नराधमामध्ये कुठनं बळ येतं माहीत नाही. आणि मग हा नराधम म्हणतो मला पुढचं काही आठवत नाही असं म्हणून सारवासारव. हाय BP असलेला सोहनलाल अरुणाच्या मृत्यूचं कारण म्हणला. मला माफ करा अशी विनंती करतो हा नराधम, पण तरीही अरुणाचा व्हिलन म्हणून त्याची इमेज पुसली जात नाही, जाणार नाही, जाता कामा नाही. त्याच्या कुटुंबाला लाज वाटते त्याची. बापानं हे नसतं केलं कृत्य तर आज आम्हीही शिकलो असतो, सवरलो असतो, असं मुलंच लाजेनं मान खाली घालतात. मेरा बाप चोर है असं लिहिलेलं आहे आमच्या हातावर, आमच्या कपाळावर. तर कहाणी खत्म हुई, अब आगे क्या असं म्हणणारा हा नराधम सोहनलाल नव्या कहाणीला सुरुवात करतो. अरुणा गेली, तिच्या निधनाची बातमी कळली तेव्हा याच सोहनलालनं अन्न पाणी सोडलं होतं. कारण त्याचं कारण होतं आपल्याला अटक तर होणार नाही ना, ही भीती होती. अरुणावर केलेल्या कुकर्माची त्याला जाणीव आहे, पण ते लपवण्याचा त्याचा खटाटोप सुरूच आहे. उरल्या सुरल्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्याला उपरती होते म्हणून पाप धुण्यासाठी गेल्या 2 महिन्यानं मथुरेला जातोय तो. इतकंच नाही तर KEM रुग्णालयातनं मटण चोरणारा हा सोहनलाल आता शुद्ध शाकाहारी झालाय. ऐन 25शीत असलेल्या अरुणाचं अख्खं आयुष्य ज्यानं नासवलं तोच सोहनलाल पोटाचं खळगं भरण्यासाठी धापा टाकतोय अरुणासाठी, कुटुंबासाठी. प्रसार माध्यमांसाठी, अगदी सर्वांसाठीच गूढ बनलेला सोहनलाल आता समोर आलाय, एवढं मात्र खरं. हा सोहनलाल आता समोर आल्यानंतर जेव्हा सकाळनं 1700 किलोमीटरचा प्रवास करून बघितलं की सोहनलाल जिवंत आहे त्याच्या त्या गावामध्ये उत्तर प्रदेशातल्या, आमचा जिगरबाज बातमीदार ज्ञानेश चव्हाण. आणि ज्ञानेश चव्हाणना जेव्हा अरुणा गेली तेव्हा अरुणा गेल्यानंतर सगळी चर्चा आमची सुरू होती. आणि ती चर्चा सुरू असताना एक असं लक्षात आलं की पिंकी विराणी असेल किंवा बाकीचे नाटक चित्रपट करणारे लोक असतील, यापैकी कोणीच त्या सोहनलालला शोधण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. आणि आश्चर्य वाटलं की तुम्ही पुस्तकं लिहिता, नाटकं करता, चित्रपट करता आणि तुम्हाला सोहनलालला भेटावं असं अजिबात वाटत नाही. असा सगळा मुद्दा सुरू होता. ज्ञानेशनं मला असं सांगितलं की मला इच्छा आहे की मला त्या सोहनलालला भेटावं असं मला वाटतं. आणि मग झालं सगळं नियोजन, सगळी धावपळ, सगळी पळापळ.
रिपोर्टिंगपासून ते अगदी डेस्कपर्यंत सगळ्यांनी केली तयारी आणि ज्ञानेश चव्हाण तिथं पोहोचला. ज्ञानेश चव्हाण आत्ता माझ्यासोबत आहे. ज्ञानेशची स्टोरी आज सकाळमध्ये उमटली आणि ती स्टोरी उमटल्यानंतर सगळीकडे एकच चर्चा सुरू होती की खरंच सोहनलाल जिवंत आहे, पण कोणीच त्याचा आजवर असा माग घेतला नव्हता. ज्ञानेशने मात्र तो माग घेतला, सकाळनं माग घेतला आणि आता लक्षात आलं की सोहनलाल जिवंत आहे आणि जिवंतपणे नरक यातना भोगतो आहे. ज्ञानेश, जेव्हा तुम्ही गेलात तिथे आणि भेटला पहिल्यांदा सोहनलालला, तुमच्या बाकी प्रवासाबद्दल आपण बोलू, पण जेव्हा सोहनलालला पहिल्यांदा भेटलात तेव्हा सोहनलालला भेटल्यानंतर काय काय वाटलं तुम्हाला नक्की? खरं तर सोहनलालला पहिला सुरुवातीला मी सोहनलाल कसा असेल याची प्रतिमा माझ्या मनामध्ये खूप वेगळ्या प्रकारे रंगवली होती. सोहनलाल म्हणजे आपण एखादा चित्रपटातला एखादा विलन असतो त्याची प्रतिमा आपल्या डोक्यामध्ये असते. मी लहानपणी कथा अरुणाची नाटक पाहिलं होतं, तर त्यातला सोहनलालचं पात्र केलं होतं मिलिंद शिंदेंनी, तर ते माझ्या डोळ्यासमोर वारंवार येत होतं आणि मला असं वाटत होतं की तो अजूनही तसाच असेल, तसाच हट्टाकट्टा असू शकेल, आणखी काय असेल. पण ज्यावेळेस प्रत्यक्षात संध्याकाळी 6:30-7 वाजता ज्यावेळेस तो सायकलवरून घामाघूम होऊन पाठून एक हातात सायकल आहे आणि चालत असा घरापर्यंत येतो आहे, तर त्यावेळेस त्याच्याकडे बघून माझा पूर्णपणे भ्रमनिराश झाला असं म्हटलं तरी चालेल. कारण मी जी प्रतिमा त्याची रंगवली होती हा नेमका त्याच्या उलट होता. म्हणजे हा अतिशय खंगलेला, अतिशय दरिद्री असलेला आणि पोटासाठी त्याला आजही मेहनत करावी लागते अशी त्याची परिस्थिती होती आणि प्रचंड घाबरला होता मुळात मला बघून. त्याला असं वाटलं होतं की मुंबई से आया है म्हणजे त्याला मी अटक करायलाच आलो आहे असं त्याच्या साधारणतः त्याच्या चेहऱ्यावर सगळं होतं. त्या तोंडातून शब्द फुटत नव्हते की काय नक्की झाले. त्यासोबत त्याची 2 मुलं होती, एक रवींद्र आहे, दुसरा कृष्ण आहे. या दोघांच्या समोर त्या तोंडातून शब्द फुटत नव्हता की मी आता काय बोलू. तरीही त्याला जरासं रिलॅक्स करून, म्हणजे मी मुळातच माझे 2 प्लॅन ठेवले होते, त्याशी नेमकं बोलायचं कसं किंवा मग त्याला कशा प्रकारे हे करायचं. त्याला मी सांगितलं की तुमची बाजू 43 वर्ष झाली तुमच्यापर्यंत कोणच पोचलं नाही की नक्की काय आहे या सगळ्या, एवढं सगळं झालं पण तुमचं म्हणणं काय होतं, नक्की तुमचं काय नक्की यामागचं सगळं होतं. तर त्यानंतर मग त्याने हळूहळू बोलायला सुरुवात केली. पण तो पूर्णपणे असा बोलत नव्हता, पण एक 2 ओळी शब्द, आता काय झाले, कहाणी संपलेली आहे, आता कशाला, मी शिक्षा भोगलेली आहे, आता परत का तुम्ही 43 वर्षानंतर तुमचं इथे यायचं प्रयोजन काय वगैरे वगैरे अशा सगळं बोलत तो होता. सोहनलालची जी मुलं आहेत, मी आता त्याला 2 मुलं आहेत असं तुम्ही बातमीमध्ये म्हटलेलं आहे, त्या मुलांना जेव्हा तुम्ही भेटलात त्या मुलांची एकूण काय भावना आहे? कारण आपला बाप या पद्धतीचा नराधम आहे असं सगळं जग म्हणतं आहे आणि त्या घरामध्ये आपण राहतोय, त्या बापाचं नाव आपण लावतोय, त्या मुलांची काय भावना होती? मुळात मुलांची भावना जी आहे ती एका मुलाची त्याच्या बापाच्याबद्दल असलेली जी असावी लागते तशीच आहे. पण त्यांना याची पूर्णपणे जाणीव आहे की आमच्या पित्याने जे काही कुकर्म केलेलं आहे त्याची शिक्षा आम्ही आजसुद्धा भोगतो आहोत. म्हणजे त्याचा मोठा मुलगा जो आहे कृष्ण, तो जेमतेम 4थी शिकला आहे. त्याचा जो धाकटा मुलगा आहे त्याला शिकताही आलं नाही. म्हणजे एकंदरीत त्याच्यावर अशी परिस्थिती ओढवलेली असणार आहे की त्यांना गावातून हद्दपार व्हावं लागलं असेल, गाव सोडावं लागलं असेल, त्यामुळे त्यांना शिकता आलं नाही. मूळ गावामध्ये होता की त्याच्या दुसऱ्या गावात? त्याचं गाव कुठलं? त्याचं मूळ गाव आहे बुलंदशहरमध्ये सिकंदराबाद नावाचा तालुका आहे, त्याचं दादूपूर नीला नावाचं गाव आहे. हे त्याचं वडिलोपार्जित, म्हणजे त्याचं कुटुंब पिढी त्याची इकडची आहे. केवढं गाव आहे हे? हे जवळजवळ 800-900 लोकसंख्येचं गाव आहे. या गावामध्ये जास्त वर्चस्व हे यादवांचं आहे आणि त्याच्यामध्ये मग त्यासोबतच मग मागासवर्गीयांमध्ये म्हटलं तर आपण जाटव आहेत आणि नंतर वाल्मिकी असे 2 समाज आहेत. आणि इथून ज्यावेळेस बलात्कार नाही, पण त्याचं म्हणणं असं आहे की मी बलात्कार केलेला नाही. म्हणजे जो काही प्रकार झाला, जो काही गुन्हा त्याच्या हातून घडला, त्या दिवसानंतर शिक्षा भोगल्यानंतर तो ज्यावेळेस परत गावात आला तर त्याच्या आधी त्याची बायको च्या सासरी निघून गेली होती, कारण का त्याचा सगळा आधार निघून गेला होता. आणि गावात सुद्धा मग त्याला फार चांगली वागणूक, लोक त्याच्यावर दादूपूर त्याला सोडावंच लागलं. दादूपूर त्यांना सोडलं आणि दादूपूर सोडून तो सासूरवाडीला आला. दादूपूर सोडल्यानंतर तो जवळच गाझियाबाद जिल्हा आहे, गाझियाबाद जिल्ह्यामध्ये पारपा हापूड
नावाचं जिल्हे जे गाव वेगळे दोन्हीचे, दादूपूरचा वेगळा आहे आणि हा जिल्हा वेगळा आहे. हो, तिकडे तो राहायला आला. गेले 25-30 वर्ष तो सध्या तिथं राहतोय आणि हे घर जे आहे त्याच्या बायकोच्या कुटुंबियांनी बांधून दिलेलं आहे. ओके. त्यांनी बांधलेल्या घरात तो राहतो आणि ते 3 जण मिळून संपूर्ण 8-9 जणांच्या कुटुंबाची उपजीविका करतात. अच्छा. नाही, मला एक सांगा, मुळामध्ये दादूपूरमध्ये त्याचे काही जुने मित्र, त्याचे नातेवाईक जे भेटले, त्यांच्या मनात एकूण काय होतं सगळं? सुरुवातीला तर म्हणजे ज्यावेळेस मी दादूपूर हे मुळात याचं गाव म्हणून ओळखलं जाणं, हे सगळं जे आहे, काय काय भावना होती? याचं सोहनलालचं लहानपण तिकडे गेलेलं आहे. तो 4थी-5वी त्या गावात शिकलेला आहे. मी ज्यावेळेस पहिल्यांदा गावात प्रवेश केला तेव्हा मला मुळात सोहनलाल जिवंत आहे की मेलेला आहे हे माहीत नव्हतं. सोहनलाल राहतो कुठे, काय करतो. सोहनलालमध्ये एड्सनं गेला अशा बातम्या आल्या, तो मेला. हे गावात असं माहिती होतं का की अशा अफवा पसरलेल्या आहेत? त्यांना गावामध्ये बऱ्यापैकी माहिती होतं की अशा प्रकारच्या बातम्या आलेल्या आहेत. मी त्याच्या एका लहानपणच्या मित्राला भेटलो, त्याचं नाव होतं राजपाल यादव. तो त्यासोबत लहानपणी खेळला वगैरे आहे. तर त्यांनी मला मी त्याला वैयक्तिक म्हटलं की वो मर गए ऐसा भी पता चला था. तर हाँ, वो मुझे भी पता चला है असं त्यांनी सांगितलं होतं. 20 वर्ष झाले मी त्याला बघितलं नाही, कदाचित हो तुम्हारी बात सही भी हो सकती है, अशा प्रकारचं त्याचं वक्तव्य होतं. पण मी ज्यावेळेस त्याला म्हटलं की मेला तर मेला, पण मला त्याचा घरी त्याचं जायचं आहे, त्याचं मूळ जे घर आहे तिकडे जायचं आहे. तुम्हाला पहिल्यांदा भेटल्यानंतर सांगितलं की तो मेलाच आहे? मेला म्हणजे त्याला तो पण कन्फर्म नव्हता आणि मी सुद्धा कन्फर्म नव्हता. आम्ही दोघे सुद्धा पण तो खरंच खोटं बोलत होता की काय? मुळात मग त्याला कदाचित असं वाटलं असेल की ह्याला बाहेरच्या बाहेर आपल्याला तटवता येऊ शकतं का गावातल्या गावात, गावात न येऊ देता, असं ते सुरुवातीला वाटलं असेल. पण ज्यावेळेस मी त्याला म्हटलं की नाही, मला त्याच्या कुटुंबियांना का होईना पण भेटायचंच आहे, मग त्यानंतर त्यांनी मला मग त्या रामपालजी प्रधानचं घर दाखवायला त्या मुलाला पाठवून दिलं सोबत. अच्छा. एक मला सांगा की मुळामध्ये याची जी बायको आहे सोहनलालची, तर ती तुम्हाला भेटली नाही, पण मुलांकडून किंवा बाकी लोकांकडून कळलं असेल, काय तिच्या वाट्याला आलं काय? खरं तर सोहनलालने अरुणावर अत्याचार केला. अरुणाला त्याने मरण यातना दिल्या, पण त्याच्या यातनांमुळे आणखी एकावर ज्या यातना भोगाव्या लागल्या तर ती त्याची बायको होती विमला. तिलासुद्धा म्हणजे ऐन त्यांचं नुकतंच लग्न झालं होतं आणि त्यानंतर त्याने हा प्रकार केला आणि तिला तुरुंगात जावं लागलं. आणि त्यानंतर 7 वर्ष ती तिच्या नवऱ्याची वाट बघत थांबली. त्यानंतर त्यांना मुलं झाली. मधला हा जो काही 7 वर्षाचा काळ आहे आणि नंतरचा जो काही, हा सगळा खडतर त्यासाठी होता. जर तिला तिच्या कुटुंबियांनी म्हणजे सासरच्या त्यांनी तिला आधार दिला नव्हता. मग जर अशा वेळेस तिला जर तिच्या स्वतःच्या कुटुंबियांनी जर आधार, म्हणजे माहेरच्या लोकांनी आधार नसता दिला तर ती उद्ध्वस्त झाली असती. म्हणजे तिने पण आजही ती उद्ध्वस्तच आहे, कारण तिला या सगळ्यांना एक टॅग घेऊन जगावं लागतं. या सगळ्याच म्हणजे त्याच्या बायकोला म्हणा, त्याच्या मुलांना म्हणा, त्याच्या नातवांना म्हणा की आम्ही सोहनलालची मुलं आहोत, आम्ही सोहनलालची बायको आहोत, अशा प्रकारचा टॅग त्यांना सोबत घेऊन फिरावा लागतो दरवेळेस. त्यामुळेच आजसुद्धा त्याच्या घरामध्ये 2 वेळेचं खायला मिळेल का अशी परिस्थिती त्या घरामध्ये आहे.